उन्हाचा पारा झपाट्यानं वाढला असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा आता बिकट होत चाललाय। ग्रामीण भागासह शहरी भागात सुद्धा नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं। दर्यापूर शहरातील प्रभाग क्रमांक 2 राजपूतपुरा येथील नागरिकांना गेल्या कित्येक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय। विशेष म्हणजे या प्रभागातील पाईपलाईन ही 50 वर्षापूर्वीची आहे आणि ती आता शिकस्त झाली आहे। त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी पाईपलाईन फुटत असल्यानं रहिवाशांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावं लागतंय। या समस्यासंदर्भात नगरपालिका प्रशासनाला तक्रार सुद्धा दाखल करण्यात येईल। नागरिकांच्या वारंवार प्रभागातील नगरसेविका वंदना विठ्ठल सिंह सोलंकी यांच्याकडे तक्रारी येत असल्यानं आज नगरसेविका यांनी या विषयासंदर्भात जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता विजय शेंडे यांच्याशी फोनवर संवाद साधला। उपविभागीय अभियंता विजय शेंडे यांनी नगरसेविका यांच्याशी फोनवर चर्चा करताना उद्धट भाषेत बोलण्याचा आरोप नगरसेविका वंदना सोळंकी यांनी केला। अधिकाऱ्याने बोलताना फोन सुद्धा बंद करून ठेवला। त्यामुळे संतप्त झालेल्या नगरसेविका आणि परिसरातील नागरिकांनी थेट जीवन प्राधिकरण कार्यालय गाठलं। मात्र तोपर्यंत संबंधित अधिकारी कार्यालयाला कुलूप लावून फरार झाल्याचा आरोप नगरसेविका वंदना सोळंकी यांनी केला। अधिकाऱ्यांच्या अशा वागणुकीला विरोध करण्यासाठी गुरुवारी जीवन प्राधिकरण कार्यालय दर्यापूर येथे ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा आता नगरसेविका आणि प्रभागातील नागरिकांनी दिलाय। मी आज वॉटर सप्लायमध्ये आली। माझं नाव वंदना विठ्ठल सिंह सोलंकी, प्रभाग 2 मधून नगरसेविका आहे। आज माझ्या जनतेला पाणी नाही। मी 3 वाजता त्यांच्या घरी गेली, त्यांना एक बूंद पाणी नव्हतं त्यांच्या नळाला। मी त्या शेंडे साहेबांना फोन केला माझ्या मोबाईलवरून की त्यांना मला परत जबाब दिलं की तू कोण होते बोलणारी आणि तुझे किती आहे घेऊन ये म्हणून। आणि मी त्यांना म्हटलं फोनवर की तुम्ही थांबा, मी तुमच्या ऑफिसमध्ये येते। तर ते मी आल्याबरोबर लॉक लावून परत ते पयाळे कुठंतरी गेले मला माहीत नाही। आणि येत्या गुरुवारीपासून मी इथं आंदोलन करणार त्यांच्या रूमसमोर। मी माझ्या जनतेला घेऊन येणार आहे, मी स्वतः पण येणार आहे। इथं प्रॉब्लेम आहे आम्हाला। असं आमचं उंचावर घर आहे, आम्हाला पाणी मिळत नाही, लाईट जाते, त्या ताईला फोन लावावं लागते। पाण्याचीच प्रॉब्लेम आहे आमची। किती दिवसापासून प्रॉब्लेम आहे? इथं आम्हाला भरपूर दिवसापासून आहे, पण आता ताई नगरसेविका झाला आम्ही यांना हक्कानं सांगू राहिलो की ताई आम्हाला लाईन जाते तर आम्हाला पाणी मिळत नाही, तुम्ही लाईट चालू करा, आम्हाला पाणी मिळणार आहे। पण त्या ताई करता आज इथं आले, मग अधिकाऱ्याचं नेमकं काय म्हणणं? ते 1 महिना झाले पाणी नाही येत आहे। आम्ही पतरवाडीवर जेवण करत आहे, 3 दिवस आंघोळीले पाणी नाही आमचे। आम्ही पाणी कुठून भरा, कुठे फिरायचं आम्ही गुंडाले घेऊन आम्हाला कोणीच पाणी नाही भरू दे। आम्ही हरामाचा पगार तुम्ही घेता, महिना झाले का बिल भरा म्हणताय, बिल कुठून भरणार आहे आम्ही? मग हरामाचा पगार तुम्ही घेता, महिना झाला का आम्हाला म्हणते बिल भरा। याच्यानंतर आम्ही बिल भरणार नाही। जो साहेब बिल मागायला तिथं चपलीला झोडणार आता। आज आले ते अधिकारी होते, ते आम्हाला पोन पयाले, बाईले पोन पयाले, म्हणजे माणूस असून बाईले पोन पयाले। ते असं काय आहे त्याचा निर्णय? त्याने तसं करायला नाही पाहिजे। काहून का त्याने कशासाठी उभं केलं? मदत करायसाठी उभं केलं आहे ना त्याने। मग मदत करा ना जनतेची। बाईचं नाव घेतल्याबरोबर एकदम खोली सोडून पहिलं हे बरोबर गीत नाही आहे त्याची।